जय श्रीताई मामाने, जय श्रीताई मामाने तुम्हाला विनंती आहे स्टेजवर येण्याची कृपा करावी। जय श्रीताई मामाने पोलीस पाटील चला लवकर। ನೋಡ್ರಿ ನೀವು ಒಂದು ಖಟಗಿಗೆ ಯಾರು ಬಿ ಮುರಿತಾರೆ ಏನು, ಒಂದು ಖಟಗಿಗೆ ಯಾರು ಬಿ ಮುರಿತಾರೆ, ಖಟಗಿ ಹೊರಗೆ ಯಾರಿಗೆ ಮುರಿಯೋದಾಗಲ್ಲ। ಹಂಗ ಯಾ ಎಳಿತಕ್ಕ ಹುಡುಗಾದ ಒಂದು ಜುತ್ತಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ಹಗ್ಗಿಲಿ ಕಟ್ತಾರ, ಆಳ್ತಕ್ಕ ಪೂರಾ ಮನಿ ಎಲ್ಲ ಹುಡುಗುತ್ತದ। ಯಾವಾಗ ಹಗ್ಗ ಹರಿದು ಬೀಳ್ತದ ಅದೇ ಹುಡುಗಾದ ಮನಿ ಎಲ್ಲ ಕಚರಾಗಿ ಕುಂಡಿರ್ತದ। ಹಂಗ ನಮ್ಮ ಹೆಪ್ಪಳೆ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಮಾನಭಾವಿಗಳು ಭಾಳ ಚಲೋ, ಯಾವಾಗ ಭೀ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಲ್ಲಿ ಮನಸ್ಸು ತುಂಬಿ ಎಲ್ಲರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾರೆ, ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಸಹಭಾಗಿ ಆಗ್ತಾರೆ। हा, सर्वांचं लक्ष इकडं असू द्या। कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको, कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको असे असणारे। आणि विशेष सांगायचं म्हणजे या साहेबांचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण आपल्या गावामध्ये जे पांडुरंगाचं मंदिर चालू आहे त्या मंदिराला लागणारं सर्व आतून बाहेरून सर्व फरशांचं नियोजन साहेबांनी केलेलं आहे। आणि विष्णू अशोक ठेंगडे साहेब या कल्लावती त्यांची आजी आहेत, ते जवळजवळ 101 वर्ष जीवन जगत पांडुरंग परमात्म्याच्या चरणी विलीन झालेत। व त्यांच्या स्मरणार्थ विष्णू साहेब ठेंगळे यांनी या नाटक उद्घाटन मला बोलावलं, म्हणून 11,000 रुपयाचं या ठिकाणी नाटकाच्या स्टेजसाठी दिलेले आहेत। धन्यवाद साहेब, धन्यवाद। त्याचप्रमाणे पुढील सत्कार आपल्या शब्दाला मान देऊन प्रतिवर्षी मित्र परिवार या नात्याने सार्थक प्रामाणिक साहेब यांनी येत असतात, त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहोत। आपल्याच गावचे धडाडीचे कार्यकर्ते हुच्चप्पा वाघमोडे यांना मी विनंती करतो, सार्थक प्रामाणिक साहेबांचा सत्कार तुम्ही करून घ्यायचा आहे, या लवकर। पुढील सत्कार विशाल भरले साहेब, दक्षिण सोलापूर तालुक्याचे कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी, त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आपल्याच गावामधील या ठिकाणी या जत्रेमध्ये या यात्रेमध्ये प्रतिवर्षी पडलेलं काम माझं आहे। आणि शब्द म्हणजे तलवार होता या ठिकाणी असणारे हरिभक्त पारायण पांडुरंग परमात्म्याचे माळकरी वारकरी बलबी महाराज गावडे यांना मी विनंती करतो, विशाल भरले साहेब कॉन्ट्रॅक्टर यांचा सत्कार तुम्ही करायचा आहे। बलबी महाराज गावडे चला। त्याचप्रमाणे पुढील सत्कार आपल्याच गावचे मित्र परिवारामध्ये असणारे कृष्ण परमात्म्याची जशी जोडी होती सुदाम्या सोबत, तसंच सुनील पाटील, विशाल सार्थक यांचा गोकुळामध्ये असलेले सर्व
मित्र परिवारासारखं मित्र आहे आणि सुनील पाटील यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होणार आहे। पुढील सत्कार मायावती पाटील सरपंच व पोलीस पाटील जयश्रीताई यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी आपल्याच गावामधील प्रत्येक कार्यक्रमाला हजर असणारे गजेंद्र करजोळे यांची धर्मपत्नी सुलेचना गजेंद्र करजोळे यांना मी विनंती करतो की त्याने मायावती पाटील यांचा सत्कार करून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे रखमाजी काका पाटील यांचं सुद्धा आज या ठिकाणी बीरलिंगेश्वर जिकडं बघील तिकडं मला भगवंतच दिसतो असे असणारे आपल्या गावाची एक फेटेवाला तर कुणाला म्हणायचं तर आपल्या गावामध्ये एक फेटेवाला अजून सुद्धा गावाला सांगून जातोय। रखमाजी काका पाटील यांचा सुद्धा सत्कार आज या ठिकाणी आपल्याच गावामधील बालेसाहेब मुल्ला यांना मी विनंती करतो। बालेसाहेब मुल्ला मृदुंग मास्तर आहेत। आपल्या मनुष्य जीवनामध्ये जात नाही, पत नाही, भेद नाही, धर्म नाही असे असणारे बालेसाहेब मुल्ला महाराजांना मी विनंती करतो रखमाजी काका पाटील यांचा सत्कार करून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे जयश्रीताई मामाने गावातील तंटा गावातच मुक्त करावं, आपलं गाव सुजलाम सुफलाम व्हावं असे असणारे जयश्रीताई यांच्या मार्गदर्शनाखाली अख्ख्या गावामध्ये कुठलंही कार्य पूर्ण होत असतो, म्हणून त्यांचा सुद्धा सत्कार आज या ठिकाणी सोनाली बिराजदार यांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन आपल्या गावचे पोलीस पाटील यांचा सत्कार करायचा आहे। त्याचप्रमाणे भाऊसाहेब आगमडे यांचा सुद्धा सत्कार आज या ठिकाणी होणार आहे। तरी बीरलिंगेश्वराच्या चरणी वेळोवेळी गावामध्ये कार्य असू द्या, समाज कार्य असू द्या, धडाडीचे कार्यकर्ते आपल्या गावामध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये आवर्जून सर्व काम बंद करून हजर होत असतात। भाऊसाहेब आगमडे यांचा सत्कार आज या ठिकाणी होणार आहे। त्यांचा सत्कार विलास माने महाराज पांडुरंग मंदिराचे कॅशियर आहेत, तरी त्यांनी सत्कार करून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे आमच्या गावाला वेळोवेळी पालखीतला देव कधी बोलत नाही, मंदिरातला देव कधी बोलत नाही, परंतु सगळ्याला कामाला लावल्याशिवाय राहत नाही। परंतु चालत्या बोलत्या मधला देव दिसून येणारे आपल्याच गावामध्ये आज या ठिकाणी लाभलेले सोलापूर येथील गदगी पुजारी, औज येथील रेवण सिद्धेश्वराचे पुजारी, शिंगडगावचे पुजारी, या सर्व पुजारींचा सत्कार या ठिकाणी होणार आहे। सावकार फोटो तेगिरी ಎಲ್ಲಾರದು ಇದು ನಾಟಕ ಪೂರಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಎಲ್ಲ ಹೋಗದ, ಒಂದು ಬಿ फोटो फेल ಮಾಡಬೇಡ್ರಿ। सुनील पाटील यांचा सुद्धा सत्कार गजेंद्र करजोळे या नाटकाचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत। गजेंद्र करजोळे यांनी करायचा आहे। सुनील पाटील पुढील सत्कार सर्व पुजाऱ्यांचा भारत महाराज जाधव यावर या, सावकाश या, दगड नाही ना हातात।
हा आपल्या हिपळे गावचे गदगी पुजारी बोळगुंडे पुजारी यांचा सत्कार प्रभाकर महाराज वाघमोडे यांना मी विनंती करतो तुम्ही यायचंय सत्कार पुजारींचं करायला चला लवकर विनायक नगर येथील पुजारी यांचा सत्कार तुम्ही करायचंय चला ಈ ನಾಟಕದ ಮುಖ್ಯ ಕಲಾವಿದರು ಹಾ ಈ ನಾಟಕದ ಮುಖ್ಯ ಕಲಾವಿದರು ಎಲ್ಲ ಕಲಾವಿದರಿಗೆ ಒಂದಾಗಿ ತಗೊಂಡು ದಿನಕ್ಕೊಂದು ಊರಿಗೆ ನಾಟಕ ಸ್ಥಾನಾಪನೆ ಮಾಡಿದವರು ಯಾವ ನಮ್ಮ ಈ ಹಿಪ್ಪಳಿ ಗ್ರಾಮದೊಳಗೆ ಬಂದಾರ ಅದಕ್ಕೆ ಭೂತಾಳ ಸಿದ್ಧ ಗಾಡೇಕರ್ ಇವ್ರದ್ದು ಸತ್ಕಾರ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮದ ವತಿಯಿಂದ ಆಗ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ಅವರ ಸತ್ಕಾರ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮದ ಆಮಶಿದ್ದ ಗಾಡೇಕರ್ ಇವ್ರದ್ದು ಸತ್ಕಾರ ಈಗ ಈ ನಾಟಕದ ಮುಖ್ಯ ಕಲಾವಿದರ ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರದ್ದು सत्कार लागतदा और ताबडतोब बरबेको दयानंद वाघमोडे तुम्हाला विनंती आहे या नाटकाचे जे मुख्य कला आहेत कलाकार आहेत त्यांचा सत्कार करायचा चला हा गजेंद्र करजोळे इकडे बरे हा सत्कार मूर्ती या ठिकाणी आता सत्कारचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो पुढील कार्यक्रम राहिलेला आहे पुढील कार्यक्रम कसला आहे आता तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या दीप प्रज्वलन या ठिकाणी होणार आहे ते दीप प्रज्वलन व नाटक उद्घाटन या ठिकाणी होणार आहे तर आज या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी मी विनंती करतो सर्व पुजारी व मायावतीताई पाटील व जयश्रीताई ममाणे यांना विनंती करतो स्टेजवर बसलेले सर्व भावी भक्तांना विनंती करतो 1-2 मिनिट उठून उभा राहायचं ते दीप प्रज्वलन घ्यायचंय पहिलं या ठिकाणी आहे की तिथं आहे सगळं आहे सर्वांनी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे
बसलेले पुरुष उठून उठून बसा रे सर्व. समोर बसलेले कोण झोपले ते उठून बसायचं. अरमान उठ गे. अरमान कोणी झोपू नका. समोर पूजा चालू आहे. हा स्टेज पूजा. हॅलो. हा स्टेज पूजा या ठिकाणी होणार आहे. स्टेज पूजा आपल्याच या ठिकाणी मित्र परिवारामध्ये असणारे सार्थक प्रामाणिक व विशाल भरले साहेब यांना मी विनंती करतो स्टेजचं या ठिकाणी पूजा करून घ्यायचंय. तसे पाणी लावून पूजा करून घ्या. आता शेवटचं जे काय कार्यक्रम आता शेवटचं कार्यक्रम म्हणजे आपल्या गावामधील एक सुंदर अशा प्रकारचं मनमिळावू विष्णू अशोक ठेंगळे साहेब यांना मी विनंती करतो नाटक उद्घाटक म्हणून रेबिन कातरायचे. तुम्ही रेबिन कार्यक्रम झालं तर पुन्हा कार्यक्रमाला चालू होईल. चला सर्वजण मान्यवर उभा राहायचे. सर्व मान्यवर गजन करतो कत्री करून बरे. महाराज की जय. हॅलो. हा अशा प्रकारे आपल्या विष्णूसाहेब ठेंगळे यांच्यातर्फे 11,000 रुपये आलेला आहे. तरी नाटकाला जवळजवळ 50-60 हजार रुपये खर्च आहे. हा रखमाजी काका पाटील यांच्यातर्फे सुद्धा या ठिकाणी नाटकामध्ये सत्कार समारंभ या ठिकाणी झालेला आहे. म्हणून या नाटकासाठी 1100 रुपयेचं या ठिकाणी कृष्णार्पण म्हणून या नाटक उद्घाटनाला मानधन म्हणून देत आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यांच्या